आजच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यातील 10 धरणे कोरडी, 3,500हून अधिक गावांमध्ये टँकर, धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वेगाने घट, मागील वर्षापेक्षा टँकरची संख्या दुपटीने अधिक। राज्यात यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवते, बहुतांश भागात तापमानाने 40 पार केली। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तर 45 पर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे। एसटी भाडेवाढ अटल, मात्र तूर्त अंमलबजावणी नाही। डिझेल दरवाढीमुळे वार्षिक 124 कोटींचा फटका, सर्वसामान्यांचा विचार करता प्रवाशांवर तातडीने भाडेवाढ लादली जाणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। आता अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा एकाच ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध करण्याचे निर्देश। या निर्णयामुळे लहान मुलांना पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा सलग लाभ मिळणार आहे। शैक्षणिक संक्रमण आणि अधिक सुलभ होईल, तसेच अंगणवाडी आणि शाळा एकाच परिसरात असल्यामुळे पालकांना देखील सोय होणार आहे। भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारले, रशियन तेलाची खरेदी यापुढेही सुरूच ठेवणार। रशियन तेल खरेदीसाठी अमेरिकेने भारताला 16 मे पर्यंतची मुदत दिली होती। ही मुदत संपुष्टात आली असली तरी भारतीय तेल कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी सुरूच ठेवली। आम्ही अमेरिकेने दिलेल्या सवलतीवर अवलंबून नसून व्यावसायिक आणि व्यावहारिक धोरणानुसार रशियन तेल खरेदी करू, अशी ठाम भूमिका सोमवारी पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी मांडली। समृद्धी महामार्ग तब्बल 4 तास ठप्प, कांदा उत्पादकांसाठी शिवसेना ठाकरे गटाने चक्का जाम आंदोलन केलं। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उभाटा पक्षाने सोमवारी आंदोलन केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर हजारो शिवसैनिकांनी 4 तास चक्का जाम करत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली। उच्च रक्तदाबाचा वाढता धोका, 22 कोटी नागरिक त्रस्त, केवळ 12% रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात। आजकाल 18 ते 40 या वयोगटातील तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण झपाट्याने वाढतंय। पूर्वी हे प्रमाण अवघं 3.5% इतकं होतं, ते आता 22%हून अधिक झाल्याचं विविध वैद्यकीय अंदाजातून समोर आलंय। शक्तीपीठच्या समर्थनाचा हुंकार, अनविरोधाचा एल्गार। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील निमगावातून राजकारण तापलं, दोन्ही गटांकडे मोठे नेते फिल्डिंग लावण्याला सुरुवात। दोन्ही बाजूंनी आपापलं वजन वाढवण्यासाठी राजकीय नेत्यांना साकडे घातलंय। विरोधी गटाने जिल्हा आणि राज्य पातळीवरील शेतकरी नेत्यांना निमगावच्या मैदानात उतरवण्याची तयारी केली असून 1 इंचही जमीन देणार नाही असा पवित्रा घेतलाय, तर समर्थन करणाऱ्या गटाने सत्ताधारी पक्षातील वजनदार नेत्यांच्या माध्यमातून प्रकल्पाचे फायदे पटवून देण्याचा आणि जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्याचा शब्द घेतल्याची चर्चा गावामध्ये रंगते आहे। तांब्याचे दर गगनाला, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला। मालेगाव परिसरातील 6 शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्याची मोटर चोरी, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। धातूंच्या वाढत्या बाजारभावामुळे चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्यात। ग्रामीण भागामध्ये शेतातील विहिरीवर बसवलेल्या मोटरमधील तांबे म्हणजेच कॉपर चोरीच्या घटना देखील वाढलेल्या आहेत। जनाई शिरसाई योजना कोमा, जलसंपदा विभागाने नियोजित पाणी सोडलं नाही, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संताप। नियोजित प्रमाणामध्ये पाणी न सोडल्याने लाभक्षेत्रातील अनेक गावे अक्षरशः ताणलेली आहेत। येथील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 26,000 शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत, मे सुरूनही पैसे मिळेनात। सोयगाव तालुक्यातील स्थिती, अतिवृष्टीने पिके सडली, प्रशासनाने पंचनामे करून देखील मदत रखडली। शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 17,500 रुपयांची मदत जाहीर केली होती आणि जिल्ह्याची पैसेवारी देखील 50%पेक्षा कमी घोषित झाली होती। आणि असं असताना देखील पीक विमा कंपनीने मका उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याच्या लाभातून वगळल्याचा गंभीर आरोप आता शेतकरी करताना दिसत आहेत। उन्हाच्या तडाख्याने वेळ नदी आटली, शेती तहानलेली, विहिरी बोरवेल कोरड्या, ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई तीव्र, पाणी अभावी तरकारी पिके धोक्यात, चासकामांमधून आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। वेळेत आवर्तन मिळालं नाही तर पिके चारा जळून जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल, असं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये 1 किलोमीटर वाहनांची राख, पंपावर पोलीस तैनात। तुटवड्याच्या अफवांमुळे वाहनधारकांकडून गरजेपेक्षा अधिकचा साठा, ग्रामीण भागातील वाढती डिझेल मागणी, इंधन साठवण्याची घाई आणि कमी पुरवठा यामुळे कृत्रिम टंचाईचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पंपावर तैनात राहावं लागतंय। सिन्नरची मनेगावसह 22 गावं पाणीपुरवठा योजना संकटात, जुनी पाईपलाईन मोटर बंद, महावितरणच्या अडचणींमुळे पाणी टंचाई तीव्र, ग्रामस्थांमध्ये नाराजी। वीज बिलाच्या कारणामुळे ट्रान्सफॉर्मर जोडला जात नसल्यामुळे पूर्ण दामाने पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा फटका बसतोय।
राज्यातील 24,825 विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत मिळणार वाहतूक सुविधा, वाहतूक भत्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खाते जमा होणार। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून राज्यभरातील वसतिस्थाने, शाळांचे अंतर आणि विद्यार्थ्यांची संख्या यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला। त्यानंतर पात्र वसतिस्थाने निश्चित करून त्यांना वाहतूक सुविधेसाठी मंजुरी देण्यात आली आणि या निर्णयामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत नियमितपणे पोहोचणं अधिक सुलभ होणार आहे। व्यावसायिक गॅस थेट 3,130 रुपयांवर, हॉटेलमधील नाश्ता आणि जेवण महागलाय, 20% दरवाढ, खाद्यतेल, डाळी आणि भाजीपाल्याच्या दरवाढीचाही हॉटेल व्यावसायिकांना फटका। 1,750 रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर एप्रिल 2026 पासून थेट मोठी उडी मारत तब्बल 3,130 रुपयांपर्यंत पोहोचलाय। यवतमाळ जिल्ह्यात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट, आरोग्य सांभाळा, सोमवारी पारा 45.4 अंशावर, हवामान विभागाने दिलाय सतर्कतेचा इशारा। जिल्ह्यामध्ये सोमवारची रात्र यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण ठरली, रात्री 31.6 अंश तापमानाची नोंद झाली। त्यातच आता पुढचे 5 दिवस नागरिकांना आणखीन दक्षता घ्यावी लागणार आहे। शक्तीपीठच्या बाधितांसाठी रेडी रेकनरच्या पासपोर्ट मोबदला 31 जानेवारी 2023च्या सॅटेलाइट इमेजवरून मुआवजा ठरणार। शक्तीपीठ महामार्गासाठी मागील सन 2023, सन 2024 आणि 2025 या 3 वर्षातील सर्वात जास्त रेडी रेकनर ज्या वर्षीचा होता त्या वर्षाच्या रेडी रेकनरचा पासपोर्ट मोबदला दिला जाणार आहे। पुढील 10 दिवसांमध्ये प्रत्यक्षमध्ये जमीन मोजणीला सुरुवात होईल। यात झाडे, फळ लागवड, घराचे बांधकाम, जागेचे येणे, नवीन विहीर खुदाई, बोरवेल पाहणी करण्यात येणार आहे। प्रत्येक 500 मीटरवर बोगदा असणार आहे। राज्य सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर, कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे। आता अधिकृत लेआउट मंजुरीविना जमिनीचा तुकडा विकता येणार नाही, तुकडेबंदीला आळा घालण्यासाठी कठोर भूमिका, उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार। जमिनीचे अति लहान तुकडे होण्यापासून रोखण्यासाठी आणि शेतीचे एकत्रीकरण करण्यासाठी बनवलेला हा कायदा होता। वारस हक्क किंवा इतर कारणांमुळे शेतजमिनीचे अति लहान तुकडे पडत होते, त्यामुळे शेती करणं अवघड असल्यामुळे जमिनींचे विभाजन रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश होता। नागपूर जिल्ह्यातील मौदा परिसरात धान खरेदीचे पैसे रखडल्यामुळे संताप, बोनसची घोषणा अद्याप हवेतच, सरकारी केंद्रांवर धान विकून देखील शेतकरी प्रतीक्षेत। शासनाकडून दरवर्षी धान उत्पादकांना बोनसची घोषणा केली जात असली तरी यंदा बोनस तर दूरच, प्रत्यक्ष विक्री केलेल्या धानाचे देखील पैसे वेळेत मिळाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। 19 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा, मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी 164 कोटी रुपये मंजूर। राज्यामधील 19 जिल्ह्यांमध्ये मार्च 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी 164 कोटी निधी वितरित करण्याला शासनाने मंजुरी दिली। आता 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका डिजिटली तपासणार, परीक्षा पद्धतीमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करण्याची राज्य मंडळाची तयारी। नवीन बदलानुसार केवळ एक विषयाच्या प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका देखील डिजिटल पद्धतीने तपासल्या जातील। परळी, गृणेश्वर, भीमाशंकर, देऊ या तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट, 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 993 कोटी रुपये मंजूर, कामे कालावधीमध्ये पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये 830 पाण्याचे नमुने दूषित असल्याचा अहवाल प्राप्त, प्रयोगशाळेची कार्यवाही, 7 वर्षांमध्ये 9,975 पाणी नमुन्यांची तपासणी झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, टोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा।